आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। गेल्या काही दिवसांपासून सातपूर त्र्यंबक रोड परिसरात दुचाकी चोरीचं सत्र सुरू आहे आणि आज मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला। स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने गाडीचं लॉक तोडणाऱ्या एका संशयिताला नागरिकांनी रंगेहात पकडलं आणि थेट पोलिसांच्या ताब्यात दिलं। आज दुपारी एक युवक स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने दुचाकीचं लॉक उघडत होता। ही हालचाल स्थानिकांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्याला थांबवत विचारणा केली असता त्याने उत्तर दिलं, चावी बनवायला हवं। पण आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणी कुणीही चावी बनवण्यासाठी बोलावलेलं नव्हतं। त्यामुळे नागरिकांना संशय आला आणि त्यांनी लगेच पोलिसांना बोलावलं। या सगळ्या प्रकाराचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी आमच्याशी संवाद साधत संपूर्ण प्रकार सांगितला। मी त्यांच्या सालेचा मुलगा आहे। मी इकडे आत्याच्या घरी आलो होतो, खाली उतरलो घराच्या। मी त्यांना विचारलं, ते गाडीमध्ये स्क्रूड्रायव्हर टाकलेला होता। मग त्यांना विचारलं काय करते, ते बोलले की चावी बनवतो। त्यांना माझ्या मामाला फोन केला, मग त्यांना विचारलं तर तुम्ही चावी बनवायला लावली, तितक्यात ते पडून गेले। मी शोधायचा प्रयत्न केला, माझा भाऊ आला, त्यासोबत शोधायला गेलं, तिकडं आलं आणि नंतर ते बोलतात की यांनी असं केलं तसं केलं। आम्ही गाडी नाही चोरली, स्क्रूड्रायव्हर टाकताना मी स्वतः पाहिजे आणि गाडीचं हे पण तोडलं, त्यांनी सँडल पण वापरले। त्यांना विचारलं जा सांगत नाही, आणि पिलेले पण ते 2 मिनिट ते 3 जण असे बोलतात की या एकाने सांगितलं म्हणे 2 की माझा मोबाईल खराब झाला आहे म्हणे, माझा हे गाडी हे चावी बनवून द्या म्हणे। त्यांना विचारलं, ते बोलतात की मी कामगार मजूर आहे म्हणे आणि नंतर बोलते मी चावी बनवणार आहे। मी त्यांना पकडलं, माझ्या भाऊला फोन केला आणि मग पोलिसांना फोन केला। आणि कोणती गाडी होती? एचएफ डिलक्स गाडी आहे। कुठे घटना आहे? ही घटना सातपूरला आहे, सातपूर महिंद्रा सर्कलजवळ। काय नाव? माझं भावेश कैलास हरणकर। भावेश कैलास हरणकर आणि ते किरण सावंत माझे मामा। त्यांची गाडी का? किरण सावंत यांची गाडी आहे? किरण सावंत यांची गाडी। आज सातपुरी ते माडवे या गणेश अपार्टमेंट या बिल्डिंगमधील एका रहिवाशाची 3 जण गाडी चोरताना त्यांना पकडण्यात आलं। त्यांचं ड्रायव्हर त्यांच्या हातात होता। गणेश अपार्टमेंटच्या पाठीमागील बाजू एक रहिवाशी तिथं राहत होती, त्यांची गाडी सिटी होंडा, ही गाडी त्यांची बिल्डिंग खाली असताना त्यांनी अचानक दुपारी 11:30 पावणे 12च्या आसपास हँडल लॉक तोडून गाडी चोरीचा प्रयत्न करीत होते। तरी स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं व त्यांना त्या चोरांना पकडून तातडीने सातपूर पोलीस स्टेशनला कळवून सातपूर पोलिसांनी येऊन तिथली चौकशी करून त्या तिघांनाही ताब्यात घेऊन सातपूर पोलीस स्टेशन समाज। याआधी या परिसरातून गाड्या चोरीला गेल्यामुळे नागरिक सतर्क असल्यामुळे आजच्या गाडी चोरीचा डाव फसला। संबंधित युवकाला सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतला असून चौकशी सुरू आहे। पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज तपासलं जात आहे। याआधी चोरीला गेलेल्या गाड्यांशी या तरुणाचा काही संबंध आहे का हेही तपासलं जात आहे। सातपूर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांनी चिंता वाढवली असली तरी आजच्या घटनेमुळे एक संदेश स्पष्ट आहे, नागरिक सजग सतर्क राहिले तर गुन्हेगारांना वाव नाही। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळी, सातपूर।